नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? सगळे मजेतच असणार. माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी आहे प्रियदर्शन बाबू आणि माझ्या हा चॅनल बंबईया मसालामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज का आलो आहे हे तर तुम्हाला परत सांगायची गरज नाहीये. मी तुम्हाला अगोदर गेल्या वेळेचे जे 5 प्रश्न होते त्यांची उत्तरं सांगेन आणि त्याच्यानंतर अजून 5 प्रश्न मी तयार केलेत आजसाठी, तेही विचारेन. आणि ते जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला मला कॉमेंट्स मध्ये खालती लिहायचे, त्यांची उत्तरं किंवा जे काय तुमच्या मनात गॅस पण असेल तर ते जे गॅस असेल तेही लिहू शकता. मी सारखं सांगत असतो, क्विज मध्ये कधी काय बरोबर किंवा चुकीचं उत्तर नसतं. तर गॅस करायला घाबरू नका. आणि काही वेळ न घालवता गेल्या वेळेच्या 5 प्रश्नांची उत्तरं अगोदर तुम्हाला देतो. तर हे आहे गेल्या वेळेचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला विचारलं की पूर्ण जगात, फक्त आपल्या भारतात किंवा एशियामध्ये नाही पण पूर्ण जगात सगळ्यात मोठा प्लॅन्ड टाउनशिप हे कुठल्या जागामध्ये आहे? आता तुम्हाला लास्ट टाइम हे विचारताना मी एक हिंट पण दिलेला की माझे जे सगळे प्रश्न आहेत ते मुंबई नाही तर महाराष्ट्राबद्दलच आहेत. तर तुम्हाला जास्त इकडचं तिकडचं विचार करायची गरज नाहीये. तर ह्याचं जे उत्तर आहे ते एकदम सोपं होतं. ह्याचं उत्तर होतं नवी मुंबई, जे 1972 मध्ये ह्याची स्थापना म्हणजे नवी मुंबईचं टाउनशिपची स्थापना केली होती. तर हे होतं गेल्या वेळेचा पहिला प्रश्न. आता पुढे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर भारतात कुठलं हे बँक होतं ज्याने 1987 मध्ये हे पहिलं बँक होतं ज्याने ATM ची सुविधा सुरू केली होती? तर ह्या बँकचं नाव कुठलं होतं? तर तुमच्याकडे काही ना काहीतरी गेस तर तुम्ही केलंच असणार, पण मी तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे ते सांगतो. तर हे जे सुरू केलं ते HSBC बँकने सुरू केलेलं. तर हे होतं गेल्या वेळेचा दुसरा प्रश्न. आता जाऊया पुढे तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, भगतसिंग कोश्यारी हे गोवाचे गव्हर्नर आहेत. तसंच महाराष्ट्राच्या गव्हर्नरचं नाव काय आहे? एवढं सोपं प्रश्न होतं. आणि ऍक्च्युली हे थोडं एक ट्रिक क्वेश्चन होतं, कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर पण भगतसिंग कोश्यारीच आहे. तर गोवा आणि महाराष्ट्र ह्या दोघांचे गव्हर्नर एकच आहेत. तर म्हणून हे ट्रिक क्वेश्चन होतं तुमच्यासाठी. तर काही जणांना तुम्हाला उत्तर मिळालं असेल, नाही तर नाही, पण ठीक आहे. ज्यांना उत्तर नाही माहिती होतं त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळालं असणार. आणि आता आपण पुढे जाऊया गेल्या वेळेच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, ही जी जागा आहे इथे खूप झाडं फळं वगैरे खूप येतात आणि इकडे असंच एक फळ आहे ज्याचं नाव बोर म्हणून आहे. आता बोरला आपण इंग्लिशमध्ये बेरीज म्हणून म्हणतो. आता ह्या जागेचं नाव काय आहे? तर हा प्रश्न तर एकदमच सोपा होता. बोरवरनं तुम्हाला मुंबईत कुठली जागा माहिती असेल तर ते बोरिवली. तर हेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि आता असंच आपण गेल्या वेळेच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर नीट ऐका. तर अगोदर ह्या जागेचं नाव बोरिवली नॅशनल पार्क म्हणून होतं. आता आपण त्याच जागेला कोणत्या नावाने ओळखतो? तर हे तर मला वाटतं मी हा प्रश्न अर्ध विचारायच्या अगोदरच सगळ्यांना उत्तर आलं असणार. तर आता आपण ह्या जागेला संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून बोलतो. तर इथेच आपले गेल्या वेळेचे 5 प्रश्नांची उत्तरं संपली आहेत. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. मला हे सांगायचंय, एक काहीतरी गोष्ट होती जी 15 जुलै 1926 मध्ये सुरू केली होती. आणि हे हे अफगाण चर्च जे आहे आपलं अफगाण चर्च आणि क्रॉफर्ड मार्केटच्या मध्ये ही सुविधा काहीतरी सुरू झाली होती. तर ही काय सुविधा होती जी तेव्हा सुरू झाली होती? तर हे होतं आजचा पहिला प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर मे 2020च्या रिपोर्टच्या अनुसार तुम्हाला एक जागा ओळखायची. आता ह्या जागेचं जे आपण व्हॅल्युएशन म्हणतो ते आहे $2.2 बिलियन. जे हे जागाची किंमत तेवढी आहे. आणि असं म्हटलं जातं की जगात जे सगळ्यात महागडं घर असेल तर हे त्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवरती येतं. आणि जे पहिल्या नंबरवरती आहे ते आपले जे क्वीन ऑफ इंग्लंड आहे त्यांचं जे बकिंगहॅम पॅलेस आहे ते पहिल्या नंबरवरती आहे.
आणि ही जी जागा आहे ते दुसऱ्या नंबरवरती आहे. तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं आहे की ह्या जागेचं नाव काय आहे आणि ह्या जागेचा मालक कोण आहे. तर हे होता आजचा दुसरा प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, ही जी जागा आहे ही रिचेस्ट स्टेट ओन्ड ऑर्गनायझेशन आहे इंडियामधली. हे 26 जानेवारी 1975 मध्ये सुरू केलेली होती. तर तुम्हाला मला फक्त हे सांगायचं आहे की ही संस्था किंवा ही ऑर्गनायझेशन कुठली आहे. तर हे होतं तिसरा प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, आपल्या मुंबईत जी भरपूर सारे पब्लिक गार्डन आहेत हे तर सगळ्यांना माहितीच असणार, पण मुंबईमधली ही सर्वात जुनी पब्लिक गार्डन आहे. हे एका ज्यांना आपण मराठा साम्राज्याची आई म्हणतो त्या माणसाच्या नावावरून ह्या पब्लिक पार्कचं नाव ठेवलं गेलं आहे. तर तुम्हाला मला फक्त ह्या जागेचं नाव सांगायचं आहे. तर हे होतं आजचा चौथा प्रश्न. आणि आता येऊया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तर ऐका, आता माझ्या टी शर्ट वरती हे काय लिहिलेलं आहे हे तर तुम्हाला दिसणारच असणार, आणि हे आपण बसवरती बघतो बरोबर. तर हे आपलं जे BEST सर्व्हिस आहे, हे BEST ने काहीतरी एक सुरू केलेलं, कधी माहितीये, 15 जुलै 1926 मध्ये सुरू केलेलं. आणि हे त्याने जी सर्व्हिस सुरू केली हे आपलं अफगाण चर्च आणि क्रॉफर्ड मार्केट ह्या 2 जागांच्या मध्ये होती. तर तुम्हाला मला फक्त हे सांगायचंय की ही काय सुविधा सुरू केली गेली होती तेव्हा. तर इथेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. माझ्या व्हिडिओसाठी वाट बघायला थँक्यू, आणि उत्तरं द्यायला विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर लिहितायत तेव्हाच कमेंट्स लिहिता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तिघही बटन दाबायला विसरू नका. उद्या मी नक्की तुम्हाला परत भेटणार आहे अजून 5 प्रश्न आणि अजून 5 उत्तरं घेऊन. तर माझ्या व्हिडिओची वाट बघा. उद्यापर्यंत एवढंच. तर एकदम मजेत राहा, खुश राहा, अँड व्हेरी गुड नाईट.